तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईमधील सर्वात जुनी आणि फेमस असलेली राणीची बाग म्हणजे वीर जिजामाता भोसले उद्यान. इकडे जर तुम्ही संडेच्या दिवशी आलात ना किंवा सुट्टीच्या दिवशी तर इकडे तुम्हाला खूप सारा क्राऊड मध्ये तुम्हाला इथला जो तिकीट दर आहे तो तिकीट दर समजून येईल. तर इथे ना स्कॅनरसुद्धा ठेवण्यात आलं आहे. तर त्या स्कॅनरने आपण स्कॅन करून तिकीट काढू शकता. पण त्याची तुम्हाला प्रिंट जी आहे त्या प्रिंटसाठी इथे ATM मशीनसारखे मशीन ठेवलेले आहेत. तर तिथे जाऊन तुम्हाला त्याची प्रिंट घ्यावी लागते आणि नंतर जे एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सवरती ते जे प्रिंट आहे ते प्रिंट शो करायला लागते. तर जिथे आता जो तिकीटदाराचा चार्ट लावला होता ना तर तिथेच बरोबर बाजूला जिथून तिकिटांच्या रांगा होत्या तर त्याच रांगांच्या बरोबर बाजूलाच ते मशीन ठेवण्यात आलेलं आहे. तर इथून इथे बरोबर तो चार्ट लावलेला आहे. आणि या ज्या मशीन आहेत ना तर या बंद मशीन आहेत आणि याच मशीनच्या बरोबर बॅक साईडला इथे आतमध्ये एक मशीन ठेवलं आहे. तर इथे तुम्ही तिकीट काढू शकता, प्रिंट घेऊ शकता. तर तुम्हाला एंट्रन्सवरती ते तिकीट शो करायला लागतं. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. तर हा एंट्रन्स आहे. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला हा स्पेस पाहायला मिळेल. तर पहिलाच इथे जंगलचा राजा सिंहाचं दर्शन होतं. पण सध्या राणीच्या बागेमध्ये सिंह अवेलेबल नाही आहे, सिंह आणि हत्ती. तर सिंह आणि हत्ती पाहून झाल्यानंतर पुढेच तुम्हाला अस्वल पाहायला मिळेल. तर इथे सध्या राणीच्या बागेमध्ये 2 अस्वल अवेलेबल आहेत. राणीची बाग हा जो परिसर आहे ना तो जवळजवळ 53 एकरमध्ये ही जी राणीची बाग आहे ना ती पसरलेली आहे. आणि याला ना बॉटॅनिकल गार्डनसुद्धा म्हटलं जातं कारण खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये इथे झाडांच्या ज्या स्पेसीज आहेत ना त्या स्पेसीज इथे अवेलेबल आहेत. या बागेचे जे उद्घाटन आहे ना ते उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅथरीन प्रेयर यांनी केले होते. आणि लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच ही बाग जी आहे ती पब्लिकसाठी खुली करून देण्यात आली होती. तर 2012मध्ये या बागेला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर ही राणीची बाग जेव्हा सुरुवातीला 1862मध्ये ओपन झाली ना तर त्यावेळेला या बागेचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स असे होते. तर इथून अस्वल बघून झालं ना की पुढे त्याच लाईनमध्ये पुढे आलं की इथे तुम्हाला टायगर वाघाचं दर्शन तुम्हाला इथे होऊन जातं. तर इथे सध्या राणीच्या बागेमध्ये एकच वाघ आहे आणि त्या वाघाचं दर्शन घेण्यासाठी खूप सारे इथं क्राऊड जमलेलं असतं. राणीच्या बागेला बॉटॅनिकल गार्डन का म्हणतात तर इथे जे आहे ना राणीच्या बागेमध्ये 100-200 नाही तर तब्बल 3213 वृक्षांची झाडं, त्याच्यानंतर 853 वनस्पती जे आहेत ते या गार्डनमध्ये आहेत. आणि हे वृक्ष आणि वनस्पतींच्या तब्बल 286 जाती आहेत. म्हणजे एवढ्या स्पेसीज या वृक्षांच्या इथे अवेलेबल आहेत. तर इकडे तुम्ही वाघ बघायला आलात ना जर तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला वाघ जो आहे तो इथे जवळून पाहायला मिळेल. कारण तो त्याचं खाणं पिणं झालं की तो इथे एका जागेवरती बसलेला असतो आणि त्याच्यानंतर पाय लांब करायला तो कधी उठला तर उठला. तर इकडे जर तुम्ही लक्की असाल तर तुम्हाला वाघाचं दर्शन जवळून नक्कीच होऊन जाईल. तसेच या राणीच्या बागेमध्ये ना 100 वर्ष ओलांडलेली अशी जुनी झाडंसुद्धा इथे अवेलेबल आहेत. कारण ज्या वेळेला या 1862मध्ये याची ओपनिंग झाली तर त्यावेळेला लावलेली झाडं जी आहेत ना ती सुद्धा अजून इथे अवेलेबल आहेत. तर इथून टायगर बघून वाघ बघून झाल्यानंतर पुढे आलात ना तर तुम्हाला तिथे कॅफे लागेल जिथे तुम्हाला छोटा स्नॅक्स कॉर्नर आहे. तिथे तुम्ही स्नॅक्स करू शकता. आणि त्या स्नॅक्स कॉर्नरच्या नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे हे पानघोडे बघायला मिळते. तर एका पॉन्डमध्ये 2 आहेत आणि याच्याच बाजूला दुसरा एक पॉन्ड आहे इथे. तर इथे 2 परत पानघोडे आहेत. बॉटॅनिकल गार्डनमध्ये ना जे मुंबई विद्यापीठ आहे तर मुंबई विद्यापीठामधले वनस्पतीशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत ना ते इथे अभ्यासासाठी येतात. कारण इथे ज्या वनस्पतींच्या जाती आणि जे वृक्ष वनस्पती आहेत ना तर ते पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला एवढ्या स्पेसीस ज्या आहेत त्या एका ठिकाणी कुठे पाहायला मिळणार नाही. तर इथे हे बघून झाल्यानंतर हिपोपोटॅमस बघून झाल्यानंतर पुढेच तुम्हाला माकड पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर परत तिकडून रिटर्न आल्यानंतर इकडे तुम्हाला हरिण जे आहेत ते हरिण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हरिण पाहायला मिळतील.
इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हरिण भेटतील. त्याच्यामध्ये आहे सांबर आहे, त्याच्यानंतर व्हाईट टिपक्यांचे जे बिना शिंगावाले हरिण असतात तर ते हरिण आहेत. परत शिंगावाले हरिण आहेत. त्या हरिणांची संख्या जी आहे ना ते बाकीच्या प्राण्यांपेक्षा जास्त आहे. तर सुरुवातीला जेव्हा हे उद्यान चालू झालं ना तेव्हा इथे फक्त झाडं होती आणि त्याच्यानंतर 1890मध्ये जो उद्यानाचा जो स्पेस होता, साधारण जेव्हा उद्यान चालू झालं तेव्हा तिथे 53 एकरची जमीन घेतली होती आणि त्या जमिनीमध्ये उद्यान होतं. आणि त्याच्यानंतर 1890मध्ये उद्यानाच्याच लगतची 15 एकरची अजून जागा खरेदी करून तिथे जे आहे ते प्राणी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. तर इकडे तुम्हाला पुढे आहेत ना पेंग्विनसुद्धा पाहायला मिळतील. तर आधी जेव्हा पेंग्विन आणले ना तेव्हा इथे स्पेशल तिकीट होतं, तर आता फ्रीमध्ये तुम्हाला जे एंट्रन्सवरती तिकीट द्याल तर त्याच्यामध्येच तुम्हाला हे पेंग्विन पाहायला मिळतील. तर पेंग्विन पाहून आल्यानंतर तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला इकडे पॅरट्स पोपट बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जिथे हा जो पूर्ण प्राणी संग्रहालयाचा एंड होतो ना त्या एंडच्याच बाजूला जे वेगवेगळ्या प्रकारचे, तर इकडे तुम्हाला बदक आणि बगळे तुम्हाला इकडे एंडला पाहायला मिळते. तर इथे पक्ष्यांचा जो विभाग आहे तिथे आल्यानंतर पहिला तुम्हाला हा इंडियन पॅरट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर इथेच पुढे आफ्रिकन ग्रे पॅरेट आहे, त्याच्यानंतर कोकाटेल आहेत, त्याच्यानंतर कन्नूर आहेत, त्यानंतर मकाऊसुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहेत. हे जे पाहतोय तर हे मकाऊ आहेत. तर इकडे 10-12 मकाऊसुद्धा इथे आहेत. तर हे जे पॅरेट आहेत ना त्यांना, हे जे बर्ड आहेत मेन म्हणजे यांना एक्झॉटिक बर्ड्स म्हणून म्हटलं जातं. तर इंडियन पॅरेट जे आहेत ते आपल्या इंडियामध्ये घरी पाळण्यास बंदी आहे. तर हे एक्झॉटिक जे बर्ड आहेत जे बाहेरून आणलेले आहेत तर ते पाळू शकतात, पण जर इंडियन पॅरेट जर घरी पाळले तर त्यांना फाईन आहे. तर हा जो पाहतो ना हा आफ्रिकन ग्रे पॅरेट आहे. जर याचा जर छोटा पिल्लू जरी घ्यायला गेला तरी याची किंमत 40,000 ते 50,000च्या आसपास याची किंमत आहे छोट्या पिल्लाची. पॅरेट स्पेसीजमध्ये हा जो पक्षी आहे ना आफ्रिकन ग्रे पॅरेट तो खूप टॅलेंटेड पक्षी म्हणून याला मानले जातं. तर इकडे त्याच्याच पुढे आलं ना तर इकडे कन्नूर आणि कोकाटेल जे आहेत ना तर त्यांचा इकडे सेक्शन आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कोकाटेल्स, वेगवेगळ्या कलरमध्ये कोकाटेल्स, आणि जे कन्नूर आहेत ना ते पायनॅपल कन्नूर आहे, सन कन्नूर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कन्नूर तुम्हाला इथे या सेक्शनमध्ये पाहायला मिळतील. बॉटॅनिकल गार्डनमध्ये ना बॉटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे जे शिवडीमध्ये आधी होतं 1840मध्ये, तर त्याच्यामधली जी झाडं आहेत ना ती इथे 1860च्या दशकामध्ये या जागेवरती हे जे भायखळ्याचं जे बॉटॅनिकल गार्डन असते इथे शिफ्ट करण्यात आलं. तर इकडे ना पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे टॉर्टाईज जे आहेत ना त्याचं टॉर्टाईज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये इंडियन कासव आहेत, त्याच्यानंतर एक्झॉटिक कासव आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे कासव जे आहेत ना ते तुम्हाला इथे या पॉन्डमध्ये पाहायला मिळतील. कासव जो आहे तो उभयचर प्राणी म्हणून त्याला समजलं जातं, कारण तो पाण्यामध्ये सुद्धा राहतो आणि प्लस जमिनीवरती सुद्धा राहतो, म्हणून त्याला उभयचर प्राणी म्हटलं जातं. तर इथे जे आहेत ना हे इंडियन कासव आहेत ना जे कॉमन आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, तर ते कासव इथे आहेत. तर इथे टॉर्टाईज आणि टर्टल, आता टर्टल जो आहे ना तो मोस्ट ऑफ तुम्हाला जमिनीवरती पाहायला मिळेल. इकडे जे आहेत ना हे स्टार कासव आहेत ज्यांच्या पाठीवरती ना असं स्टार सारखे सिम्बॉल्स असतात म्हणून त्याला स्टार बोलतात, स्टार कासव. त्यानंतर कासव पाहून आलं ना त्यानंतर इकडे तुम्हाला हा मगरीचा सेक्शन आहे जिथे तुम्हाला मगर म्हणजे ही सुसरच्या टाईपमध्ये आहे. तर याला आपल्याकडे सुसरच म्हणतात कारण त्याचं तोंड जर बघितलं तर जर टोलकी मासा असतो त्या टोलकी माशाप्रमाणे याचं तोंड आहे. तर असं जे तोंड आहे ना ते सुसरीलाच असतं. तर इथे या मोठ्या पॉन्डमध्ये ना 2 सुसर आहेत. तर यात तुम्ही एक तर वरतून पाहू शकता किंवा याला खालती तळमजलासुद्धा आहे जिथून तुम्हाला या ज्या सुसर आहेत ना त्या तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळतील. सुसर आणि मगर जे आहेत ना ते त्यांनासुद्धा उभयचर प्राणी म्हटले जाते कारण ते पाण्यामध्ये आणि जमिनीवरती दोन्ही ठिकाणी राहू शकतात. तर इकडे
या झूमध्ये जर कधी येणार असाल ना तर जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी किंवा मध्ये हॉलिडेला वगैरे आला तर तुम्हाला इकडे क्राऊड मिळेल, पूर्ण गर्दीचा माहोल इकडे असतो. तर यायचं असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये येऊ शकता जर तुम्हाला एकदम आरामात जर फिरायचं असेल तर. पण जर तुम्ही वीकेंड किंवा सुट्टीला आलात तर तुम्हाला नक्कीच गर्दी भेटेल इकडे. आणि पूर्ण जो हा झू आहे ना, जी राणीची बाग आहे ती पूर्ण फिरायला ना जवळजवळ तुम्हाला 2 तास तरी लागतात. कारण इथे जी वनस्पती वगैरे आहेत, झाडं वगैरे आहेत, तर ते एवढ्याची पूर्ण माहिती जर तुम्ही डिटेलमध्ये घेत गेलात ना तर तुम्हाला 2 ताससुद्धा कमी पडतील. तर पुढे मगर पाहून आल्यानंतर ना इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे बगळे आहेत आणि बदक, तर ते बदक तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. तर त्यांच्यासाठी ना पूर्ण हा मोठ्या आकाराचा इकडे पूर्ण सेटअप तयार केलेला आहे. आणि इथे हे जे बगळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर नॉर्मली जो व्हाईट कलरचा बगळा आहे ना तो आपल्या इकडे पाहायला मिळतो, पण इथे या राणीच्या बागेमध्ये पूर्ण जेवढे इंडियामध्ये आहेत, परत एक्झॉटिक जे बर्ड आहेत तर ते बर्डसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इकडे तुम्ही नुसतं जर प्राणी पाहायला आलात ना तर प्राणी आणि जे पक्षी आहेत तर त्यांच्या स्पेसिस इकडे कमी आहेत. पण जर तुम्ही इकडे प्राण्यांसोबत जर झाडंसुद्धा जर तुम्ही पाहिलात इकडे वनस्पती वगैरे, तर इकडे जवळजवळ अराऊंड 3000पेक्षा जास्त असे झाडांचे प्रकार इकडे पाहायला मिळतील तुम्हाला. तर तुम्ही नुसतं जर बर्ड आणि प्राणी पाहायला आला असेल ना तर तुम्ही 1 आवर्समध्ये सगळं पाहून होऊन जाईल तुमचं. पण त्याचबरोबर जर इथे तुम्ही वनस्पतींचं जर निरीक्षण केलं ना, आपल्या इंडियामध्ये जेवढ्या पण झाडं आहेत ना तर ते तुम्हाला इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तर इकडे आपल्या राजमाता जिजाऊंचं इथे स्मारक आहे, कारण त्यांच्याच नावाने हे जे झू आहे तर ते झू उभारण्यात आलेलं आहे. तर यांची जी एंट्री फीज आहे ना ते नॉर्मली 50 रुपीज आहे. आणि किड्स जे आहेत बिलो 5 इयर्स तर त्यांना फ्रीमध्ये आहे इकडे. तसेच इकडे तुम्हाला पार्किंगसुद्धा आहे ना, तर पार्किंगचे सेपरेट चार्जेस आहे. पण इकडे पार्किंगचा जो स्पेस आहे तो एकदम मुबलक प्रमाणात असं पार्किंगचा स्पेस आहे, जिथे तुम्ही तुमच्या व्हेकल्स घेऊन येत असाल तर व्हेकल्स तुम्ही पार्क करू शकता. तर तुम्ही बाय ट्रेनने जर येत असाल ना तर नियरेस्ट स्टेशन बायका आहे. तर बायकावरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही चालत तुम्ही येऊ शकता इथे. तर आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आलो तर तुम्ही गुगलवरती टाकलात ना तर गुगल एक्झॅक्ट ॲड्रेस दाखवत नाही. तर आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा पूर्ण जो एरिया आहे ना बायकाचा तो फिरत होतो. आणि तिथूनच एकदम वॉकेबल डिस्टन्सवरतीच हा झू आहे. तर इकडे जे आहे ना तुम्ही वाघ जिथे बघायला जाता ना त्याच्याच बाजूला इकडे ना बिबटा आणि तरस आणि कोल्हा असे 3 प्राणी जे आहेत ना, तर जिथून वाघ पाहिलात ना तर त्या एरियामध्येच तुम्हाला हे पाहायला मिळतील. तरस आहे, बिबटे आणि इकडे कोल्हा इकडे पिंजऱ्यामध्ये ठेवला आहे. कारण पूर्ण नॉर्मली तुम्ही जर सिक्वेन्समध्ये जर फिरत गेलात ना तर तुम्ही हा जो बिबट्या आणि तरस आहे ना तर हा भाग तुम्ही स्किप करू शकता. कारण जो वाघ आहे तर वाघच्या लेनने तुम्ही पुढे गेलात तर त्यानंतर कॅफे लागतो आणि त्यानंतर पुढे जो आहे तो हिपोपोटॅमस आणि मंकीज तिकडे ठेवलेले आहेत. पण त्याच्याच वाघाच्याच बाजूला बरोबर इकडे तुम्हाला तरस आणि बिबट्यासुद्धा पाहायला मिळेल. तर कधी येणार असाल ना तर तुम्ही सिक्वेन्समध्ये न जाता इथे बाजूला ठेवलेलं तरस आणि बिबट्यासुद्धा तुम्ही पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतः.